सामान्य जनतेलाच विकास केंद्र मानणारे, राजकारणाबरोबरच ज्यांची क्रीडा क्षेत्रात देखील पकड आहे, असे तरुणांचे स्फूर्तिस्थान माननीय आस्वादजी पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता माननीय मिसाळ साहेब, माननीय गणेश चौधरी साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, जिल्हा परिषदेचे सर्व सभापती, सर्व सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य, अलिबाग तालुक्यातील पंचायतीचे सर्व सरपंच सदस्य, अलिबाग तालुका महिला आघाडी प्रमुखच्या चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन माननीय नृपाल पाटील, माननीय वाघमोडे साहेब, व्यासपीठावरील अन्य मान्यवर आणि खारेपाट महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी जमलेले उपस्थित सन्माननीय बंधू आणि भगिनी, पंचायत समिती अलिबाग आणि झेप महिला औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत। आज आपण सर्वांचे स्वागत करत असताना मला मनस्वी आनंद होत आहे। कष्टकरी, गरजू आणि जिज्ञासू महिलांना आणि महिला बचत गटांना एका छताखाली एकत्र करून त्यांना रोजगार मिळवून देणे आणि त्यांच्यात सहकाराची भावना रुजवणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे आणि त्यातून आर्थिक परिवर्तन करण्याच्याच उद्देशाने झेप संस्थेची स्थापना झाली। या संस्थेमार्फत आम्ही वेगवेगळे उपक्रम घेऊन महिलांना प्रेरणा देतो। सध्या महिला सबलीकरणाचे वारे वाहत आहेत, महिला सक्षमीकरणाचे वारे वाहत आहेत आणि जेव्हा महिला सबलीकरणाचे वारे वाहतात तेव्हा बरेचसे कार्यक्रम घेतले जातात, पण त्यामध्ये सहभाग कोणाचा असतो? तो उच्चभ्रू शहरी महिलांचा। आपल्या जिल्ह्यामध्ये अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, पनवेल अशा अनेक शहरांमध्ये महोत्सव घेतले जातात, पण येथे ग्रामीण महिलांचा सहभाग अल्पसा आहे, किंबहुना तो कमीच आहे, किंबहुना नाहीच आहे। आणि म्हणूनच खारेपाट महोत्सवाची संकल्पना आमच्या मनात आली आणि आज खारेपाट महोत्सव 2012 आपल्या सहकार्याने आणि आशीर्वादाने मूर्तरूप धारण करत आहे। जेव्हा आम्ही खारेपाट महोत्सवाचा लोगो डिझाईन केला आणि पारंपरिक वेशभूषेतली खोंडा घेतलेली आमची आगरी महिला जेव्हा आम्ही डिझाईन करून ब्रोशर तयार केलं, बॅनर्स तयार केले, तेव्हा बरेच जणांनी विचारणा केली की तुमच्या महोत्सवाला खारेपाट हे नाव का? खारेपाटाचाच महोत्सव का? तर मी जेव्हापासून इथे आले, या घरात आले, तेव्हापासून मी प्रत्येकाच्या तोंडून ऐकलंय, मग ते माननीय जयंतभाई पाटील असतील, माननीय मीनाक्षीताई पाटील असतील, माननीय पंडित शेठ पाटील असतील, प्रत्येक वेळेला त्यांनी खारेपाटाचा उल्लेख केलेला आहे, प्रत्येक वेळेला त्यांनी खारेपाटाचं गुणगान गायलेलं आहे आणि ह्याचमुळे मला इथल्या मातीची, इथल्या चिखलाची ओळख झाली। या नेते मंडळीची खारेपाटावर नितांत श्रद्धा आहे, नवे भक्ती आहे। खारेपाटातल्याच शेतकऱ्यांनी ऐतिहासिक चरीच्या संपाद्वारे शेतकऱ्यांना दिलेला खऱ्या अर्थाने न्याय, एकेकाळचं भारताचं कोठार असलेला हा आमचा खारेपाट, त्याची ओळख, इथल्या संस्कृतीची ओळख, इथल्या जिताडा आणि भाकरीची ओळख, त्याची चव पर्यटकांनी चाखावी, ह्या सगळ्या गोष्टीतून खारेपाटाची कल्पना रुजली आणि आयोजन केलं गेलं। एवढा मोठा महोत्सव करताना त्याच्यात कुठे फार तरी उणीवा राहिल्या असतील, छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील, पण मला खात्री आहे की तुम्ही त्या समजून माफ कराल। आपण सर्वजण येथे आलात आणि आमचा आनंद द्विगुणित केलात। मनापासून मी आपणा सर्वांचे पुनश्च हार्दिक स्वागत करते आणि ह्या खारेपाटातील मातीतल्या माननीय इथल्या अलिबाग पंचायत समितीच्या सभापती भारतीताई थळे आणि अलिबाग पंचायत समितीनी च्या सहकार्याची साथ
आमच्या पाठीशी राहिली आणि हा आज महोत्सव आनंदोत्सव साजरा करत आहे। खारेपाटातील या काळ्या मातीला, खारेपाटातल्या सुपुत्रांना स्वर्गीय नाना पाटील, स्वर्गीय ॲडव्होकेट दत्ता पाटील, स्वर्गीय प्रभाकर पाटील आणि या खारेपाटाला घडवणाऱ्या त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांना मी अत्यंत नम्रपणे अभिवादन करते आणि इथेच थांबते। धन्यवाद। यानंतर अलिबाग मुरुड मतदारसंघाच्या आमदार माननीय मीनाक्षीताई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या महोत्सवानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। भव्य हिमालय तुमचा, केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजन रायगडा। रायगडच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू म्हणजे आमचा खारेपाट। केवळ या जिल्ह्यातीलच नव्हे तर संबंध राज्यातील शेतकऱ्यांचा स्फुल्लिंग ज्याने स्फुरवला तो माझा खारेपाट। जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळख हवा देव तेथेची जाणावा। ही संत तुकारामाची उक्ती डोळ्यापुढे ठेवून बहुजन सुखाय बहुजन हिताय ही उक्ती डोळ्यापुढे ठेवून शेतकरी लढ्याचं खंबीरपणे ज्यांनी नेतृत्व केलं त्या लढवय्या नारायण नागू पाटलांचा हा खारेपाट। साहित्य, संगीत, कला, संस्कृती यांचा सुंदर आविष्कार म्हणजे माझा खारेपाट। आज नाना पाटील नगरीत संपन्न होत असलेल्या महोत्सवाचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते झालं ते लोकसभेचे माजी अध्यक्ष, या देशातील माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि खऱ्या अर्थानं या देशांतील शेतकऱ्यांचे मसीहा म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही ते डॉक्टर बलरामजी जाखड। रोमन तत्वज्ञ सिनेका यांनी असं एका ठिकाणी म्हटलंय की भुकेलेला माणूस सबबी ऐकत नाही, प्रार्थनाला जुमानत नाही आणि जावळे साहेब कायद्याची मुळीच पर्वा करत नाही। तो जाणतो फक्त भूक भूक आणि भूकच। ते लाखाची आणि जगाची भूक समवणारा शेतकरी तो सुखी झाला पाहिजे या एकाच उद्देशाने या देशामध्ये ज्याने हरित क्रांती केली आणि डॉक्टर विनोबाजी भावे त्यांच्या भूदान चळवळीमध्ये ज्यांनी स्वतःच्या मालकीची हजारो एकर जमीन दान केली ते खऱ्या अर्थानं शेतकरी असलेले आदरणीय बाबूजी डॉक्टर बलरामजी जाखड। बाबूजी, आज आपण या ठिकाणी आलात, निश्चितपणे आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे। कदम मुबारक किया आप आए, नसीब अपना जगाया हमने, आप आए हमारे घर, खुदा की कुदरत है, कभी हम आपको और कभी हम अपने घर को देखते हैं। आता मगाशी सांगितलं आमच्या निवेदिकेने की सौंदर्य आणि अभिनय, बुद्धिमत्ता यांचा सुंदर आविष्कार म्हणजे डॉक्टर निशिगंधा वाड। त्या देखील आज आमच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी लाभल्या। रायगड जिल्हा परिषदच्या अध्यक्षा कविता गायकवाड या अध्यक्ष म्हणून लाभल्या। सर्व उपस्थित मान्यवर, वेळेअभावी सगळ्यांचीच मी नावं घेत नाहीये आणि खऱ्या अर्थानं या खारेपाटाचा आनंद लुटण्यासाठी, आणि खारेपाट म्हणजे काय तर खारेपाट म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा। खारेपाट म्हणजे ज्यांनी महाराष्ट्राला धगधगता राजकारणाचा अंगार दिला तो हा खारेपाट। आणि या खारेपाट महोत्सवात सामील झालेले उपस्थित सन्माननीय बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांना नारायण नागू पाटलांची नात दत्ता पाटील आणि प्रभाकर पाटलांची लेक, या खारेपाटाची लेक मीनाक्षी पाटील अत्यंत नम्रपणे नमस्कार करते आहे। या खारेपाटवासियांचा अभिमान, चित्राने सांगितलं की आम्ही लहानपणापासून या खारेपाटांनी घडवलं, आम्हा भावंडांचं राजकीय मौजी बंधन या खारेपाटाने केलं। त्या खारेपाटाच्या ऋणातच राहण्याचं मान्य करणं नेहमीच आम्हाला आवडतं। मंडळी, आपण आता नांदतो आहोत ते जावळे साहेबांच्या सरकारशाही, पण 100 वर्षापूर्वी जिल्ह्यातील जनता नांदत होती ती सावकारशाही।
या सावकारशाहीला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्धार एका तरुण शेतकऱ्याने केला आणि त्याचं नाव होतं नारायण नगू पाटील. ऐतिहासिक असा पण टीचर म्हणा की बेबी थोडक्यात सांग, जास्ती बोलू नकोस, पण नव्या पिढीला इतिहास कळला पाहिजे, आमच्या शैलाला इतिहास कळला पाहिजे, इथे बसलेल्या आमच्या सगळ्या महिलांना कळला पाहिजे. ऐतिहासिक अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 सत्याग्रहानंतर निशिगंधाताई दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून भस्मसात केली. हजारो वर्षाची वैदिक परंपरा असलेली ती मनुस्मृती जाळल्यानंतर एक वेगळं वातावरण या देशामध्ये महाराष्ट्रात तयार झालं. आणि मग त्यानंतर असं म्हटलं गेलं की आमचं महाल हे हिंदू मार्टिन ल्युथरचे विटनबर्ग ठरलं. या 14 सत्याग्रहानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नगू पाटील, बाई चित्रे आणि सुरबानाना टिपणीस या चौघांनी कोकणाचा दौरा केला. त्याला काय दिसलं? अर्धनग्न अर्धपोटी भुकेलेला 18-20 दारिद्र्यामध्ये खिपले पडलेला आमचा शेतकरी, आणि या शेतकऱ्याचे दुःख नष्ट करण्यासाठी त्यांनी कोकण शेतकरी परिषदेची स्थापना केली. आणि 14 फेब्रुवारी 1927 रोजी या देशातील पहिली शेतकरी परिषद कोकणातील चिपळूण येथे भरली. या परिषदेमध्ये आपल्या अध्यक्षीय भाषणावर बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, या मुजोर अशा जमीनदारांची खांडोळी करून त्यांना अरबी समुद्रामध्ये बुडवल्याखेरीज माझा शेतकरी सुखी होणार नाही. शेतकरी जर सुखी व्हायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेबांनी समतेवर, राष्ट्रीय एकात्मिकतेवर आणि फ्रेंच रिव्होल्युशनचा, फ्रेंच राज्यक्रांतीचा आढावा घेणारं भाषण केलं. आणि तिथेच क्रांतीची पहिली ठिणगी पडली आणि लोकांनी ठरवलं एका वेगळा निर्धार करायचा. पण आणखीन एक गोष्ट पंडित पाटील आणि माझ्या बहादर खारेपाटातील शेतकऱ्यांना मी परत सांगू इच्छिते, बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी केली की 2 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी त्या देशाला स्वराज्य मिळेल. त्या कायदे मंडळामध्ये जाणारा माणूस हा शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची जाणीव असणारा, प्रसंगी शेतकऱ्यासाठी समर्पण करणारा असला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सल्ला मला सांगायला अभिमान वाटेल की त्यावेळच्या कुलाबा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 100% मानला. आणि 1930 साली नारायण नागू पाटलांना बिनविरोध अनपोज निवडून पाठवलं. हा इतिहास नवीन लोकांना कळला पाहिजे. 1930 साली जावळे साहेब माझ्या आजोबा बिनविरोध निवडून पाठवले लोकांनी, का लोकांना खात्री होती की नारायण नागू पाटील शेतकऱ्यांचं दुःख हरण करू शकेल. आणि मग काय विचारता, त्या कायदे मंडळामध्ये नारायण नागू पाटलांचे मुलूक मैदान तोफ, आमच्या तोफा फार कमी आहेत पंडित पाटलाच्या. अप्पासाहेबांची मुलूक मैदान तोफ अक्षरशः गरजत होती. आणि सबंध खारेपाटातील शेतकऱ्यांचं दुःख सुभात मात्र मला अभिमान आहे की त्या नारायण नगू पाटलांची मी नात आहे. आणि म्हणून त्याच वेशाने आज देखील मी विधानसभेमध्ये भांडत असते. तो वारसा आहे, हे सतीचं वाण आहे. हे सतीचं वाण निष्ठेने पेळण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादानं करत असतो. एक गोष्ट सांगेन, त्याच्यानंतर घरोघरी गावोगावी नारायण नगू पाटील आणि बाई चित्रे हे फिरले, शेतकऱ्यांना जागृती केली. आणि दुसरी परिषद त्यांनी घेतली पेण तालुक्यातील वाशी येथे, ज्याच्यामध्ये 28 ठराव केले गेले. आणि तिसरी परिषद घेतली रोह्याच्या अष्टमी येथे, ज्या परिषदामुळे अप्पासाहेबांच्यावरती त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने भाषण बंदी करण्याची नोटीस बजावली. आणि मग मात्र शेतकरी चिडले. शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केल्यावरती शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उपासलं, बूमरॅंग सारखं सरकारवरती ते उलटलं. आणि त्यातून झाला चरीचा ऐतिहासिक संप. तिसरी शेतकरी परिषद चरीला भरली. आणि या चरीच्या संपाचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूषवावं म्हणून शेतकरी जाऊन त्यांना भेटले. अर्थात त्यांनी ते स्वीकारलं. पण त्यांनी येऊ नये विलास नाईक म्हणून सगळेजण पाण्यात देव बुडून बसले, सगळे सावकार. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, लॉन्चनी आले, रेवस मार्गे आले. आणि खारेपटांनी जल्लोषा प्रचंड त्यांचं असं स्वागत केलं.
आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी ते भाषण केलं. त्यांनी काय सांगितलं? बाबासाहेबांनी सांगितलं की जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने केलेला अहवाल जो शेतकऱ्याच्या अहिताचा आहे तो सरकारने कधी स्वीकारू नये आणि शेतकऱ्याची सावकाराच्या पाशातून मुक्तता करायची असेल तर कायदा नवीन तयार करावा आणि त्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत लवाद नेमावा आणि शेतकऱ्याचे आणि सावकारामध्ये तंटे त्या लवादाने निपटवावेत. अर्थात ही गोष्ट त्यावेळेच्या सावकारांना मानवणारी नव्हती. त्यांनी पुन्हा एकदा सरकारकडे धाव घेतली आणि त्यावेळेचे महसूल मंत्री असलेले मोरारजीभाई देसाई यांनी या चरी गावाला भेट दिली. त्यांच्या समवेत होते कलेक्टर मदन. आमचे आजोबा नेहमी त्या कलेक्टर मदनच्या गोष्टी सांगायचे आणि मोरारजीभाई रेव्हन्यू मिनिस्टर असताना त्यांनी कशी चरीला भेट दिली वगैरे त्याचा इतिहास तुम्हाला मी सांगत बसत नाही. पण नवीन पिढीने जरूर तो इतिहास वाचायला पाहिजे, अभ्यासाला पाहिजे, म्हणजे खारेपाट म्हणजे काय हे त्यांना कळेल. आणि मग शेतकऱ्यांनी मागणी केली की तुम्ही लवाद नेमा, आमची बाजू ऐका. आणि मग लवाद नेमला गेला. मोरारजीभाईंनी शेतकऱ्यांची बाजू ऐकली. अर्थातच जमीनदाराची बाजू मांडली ती ॲडव्होकेट मणेरेकर यांनी आणि शेतकऱ्यांची बाजू मांडली दस्तुरखुद नारायण नागू पाटील यांनी. तर त्यांच्याकडे कोण वकील नव्हता आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं की दत्ता पाटलांना वकील करायचं. सामान्य माणसाचे शेतकऱ्यांची वकिली करण्यासाठी दत्ता पाटलांनी त्यांनी वकील केलं. त्या शेतकऱ्यांची वकिली करायचं धारिष्ट कोण पण मायेचा पूत दाखवत नव्हता. आता दत्ता पाटलांनी हजारो वकील या खारेपाटामध्ये निर्माण केलेले आहेत, ते देखील विसरून चालणार नाही. आणि म्हणून मंडळी, हा खारेपाटाचा इतिहास जे चित्रा म्हणाले की आपण खारेपाट महोत्सव भरूया पंडित रोज सांगायचा, तर खरंच मी त्यांना प्रोत्साहन दिलं. हा नवा इतिहास, जुना इतिहास लोकांना कळला पाहिजे या उद्देशाने मी जरूर धन्यवाद देईन चित्राला आणि पंचायत समिती अलिबाग यांना की जुन्या इतिहासाला पुन्हा एकदा उजळणी करण्याचं काम या महोत्सवाच्या माध्यमातून आपण साऱ्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं खारेपाट म्हणजे काय हे लोकांना कळलं. चरीचा ऐतिहासिक संप त्या लवादाच्या निर्णयानंतर संपला. लोकांनी अक्षरशः निश्चिगंधा वार्ताही 8 वर्ष संप टिकला. 1-2 वर्षांनी 8 वर्ष आणि मीठ विकून आणि कांदे बटाटे विकून लोकांनी आपली गुजराण केली. अन्योन्य छळ सरकारने आणि सावकारांनी केला, पण जनतेने कधी नमतं घेतलं नाही. शेतकऱ्यांनी त्या लढा सुरूच ठेवला. पण त्या लवादानंतर त्या लढ्याचं एक पर्व संपलं. शेतकऱ्यांनी ती लढाई जिंकली. दुसरी लढाई होती सेसची, ती देखील खारेपाटांनी जिंकली. कारण खारेपाटाचा शेतकरी हाच मुळे अन्यायाचा वेध घेणारा आहे. अन्यायाचा कर्दनकाळ असणारा खारेपाटातला शेतकरी. या शेतकऱ्याला ज्याने खारेपाट घडवला त्या नारायण नागू पाटलांना आणि त्यांचा वारसा पुढे चालवणारे दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांच्या स्मृतीला आज निश्चितपणे अभिवादन करत असताना मला दादांची आठवण प्रामुख्याने आज येते. तर दरवर्षी ते जावळे साहेब या ठिकाणी 3 विऱ्याला कृषी प्रदर्शन भरवत असत आणि सरकार ते कृषी प्रदर्शन कसं होऊ नये मग पूर्णपणे प्रभाकर पाटलांना त्रास देत असत. पण प्रभाकर पाटील जिद्दीचे होते. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शन भरवलं पाहिजे, कारण ते खऱ्या अर्थानं महात्मा फुल्यांचे विचार अंमलात आणणारे खरे विचारवंत होते. आणि एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा या 3 विरेच्या परिसरात त्या डॉक्टर कलेक्टर भाटी यांचा खूप त्रास आणि तो इतिहास त्या 3 विरेच्या प्रदर्शनाचा होता. त्या मला वाटलं की माझ्या मुलांनी पण कलेक्टर व्हावं. मी त्याला म्हटलं, बाबा तू कलेक्टर होतो, मला कशाला तुमच्या शिव्या खायला, असं म्हणाल होतो. कलेक्टर कशाला होतो, मी कलेक्टर नाही होत, मी जनतेची वकिली करीन. पण खूप त्रास. मग कुठलं पण तुमचे पण आभार मानले पाहिजेत मला की तुम्ही कुठला त्रास यावेळी दिला नाहीत. अगदी बिनडोकपणे सगळ्या परमिशन तुम्ही आम्हाला दिल्यात. हे महोत्सव व्हायला पाहिजेत. आपली संस्कृती, आपली परंपरा ही लोकांना कळली पाहिजे. ज्या परंपरेचं जगाने कौतुक केलं ती महाराष्ट्राची परंपरा, आपल्या देशाची परंपरा, ती जतन करण्याचं काम अनेक संस्था करतात. आज झेपनी केलं. झेपला आणि पंचायत समिती अलिबागला मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अलिबाग तालुक्याचे आमदार म्हणून अंतःकरणपूर्वक स्वागत करते आणि इथेच थांबते. नमस्कार. पुढील मनोगतापूर्वी या ठिकाणी दरम्यान उपस्थित असलेले रायगड जिल्हा परिषदेचे सभापती, शिक्षण व आरोग्य समिती माननीय श्री ज्ञानदेव पवार साहेब यांचं स्वागत माननीय चित्राताई पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि
त्यानंतर समाज कल्याण समितीचे सभापती माननीय श्री दिलीप भोईर साहेब यांचंही स्वागत करावं आणि रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य जे ह्या महोत्सव बघायला गोरेगावहून आलेले आहेत ते माननीय श्री असलम राऊत साहेब यांचंही स्वागत माननीय चित्राताईंनी करावं. यानंतर पनवेलहून आलेले रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय करावकर साहेब यांचंही स्वागत चित्राताईंनी करावं. रायगड जिल्हा परिषदेचे अन्य जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री म्हात्रे साहेब यांचंही स्वागत. यानंतर आजच्या प्रमुख पाहुण्यांपैकी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री माननीय डॉक्टर निशिगंधा वाड यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हरिओम. सर्वप्रथम मी श्री गजाननाला वंदन करते. व्यासपीठावर विराजमान गुरुतुल्य डॉक्टर बलरामजी जाखड साहेब, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना मनापासून नमस्कार आणि परमेश्वर चरणी त्यांच्या सौष्ठवपूर्ण आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना. सन्माननीय मीनाक्षीताई पाटील, त्यांचं भाषण ऐकताना मला असं जाणवत होतं मंडळी की त्यांचे ओघवते शब्द, त्यांची शब्दसंपदा, त्यांची प्रतिभा श्वास घेण्यासाठी सुद्धा थांबत नव्हती, कारण ही त्यांच्या तपश्चर्येची, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत होती. त्या आदरणीय मीनाक्षीताई, पंडित सेठजी, सौभाग्यवती कविताजी गायकवाड, नुपूरजी पाटील, आदरणीय पप्पू शेठ जे स्वतः आम्हाला घ्यायला आले होते, थँक्यू सो मच. आदरणीय कलेक्टर साहेब, SP शिंदे साहेब,